मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता ललित प्रभाकर ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय जोडी आहे. जुळून येते रेशीमगाठी या मालिकेतून मेघना आणि आदित्य म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. अशातच आता ही जोडी तब्बल 13 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. या संदर्भात या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली. तर ही लोकप्रिय जोडी 13 वर्षानंतर एकत्र येण्याचं कारण देखील खास आहे. तर जुळून येते रेशीमगाठीनंतर तब्बल 13 वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार असून शुभमंगल जोडी दंगलम या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांना एक खास भेट देणार आहेत. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाची पहिली झलक पाहायला मिळते. या चित्रपटाच्या नावावरूनच हा एक कौटुंबिक आणि धमाकेदार रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट असेल असा अंदाज बांधला जातोय. या चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ता आणि ललितने खास रोमॅन्टिक फोटोशूट केले आहेत. या लुकसाठी प्राजक्ताने आकर्षक गुलाबी रंगाचा ड्रेस तर ललितने मोनू रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाचे पॅन्ट परिधान केले आहे. तर यांची ही सुपरहिट केमिस्ट्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तर हे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर एका चाहत्यांनी प्राजक्ताला विचारले की हे फोटोशूट चित्रपटासाठी आहेत की तुम्ही लग्न करताय. तर प्राजक्ताने हसत लिहिले हे चित्रपटासाठी आहे. यावरती बऱ्याचशा नेटकऱ्यांनी कमेंट्स करत लिहिलं की तुम्ही लग्न केलं तरी चालेल. दरम्यान ही लोकप्रिय जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा नवा चित्रपट येत्या 1 मे 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहायला तुम्हाला आवडेल का? हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.